दादा. दोन अक्षरं, एक माणूस आणि एक नातं. सगळ्या महाराष्ट्राचं नातं. हातात कागद घेऊन गर्दीतल्या अजित पवारांना गाठणारे आणि दादा हे एक काम होतं असं म्हणणारे. हात पुढ्यात बांधून दादांची बोलणी खाणारे आणि त्याच दादांना भर सभेत दादा लव यू म्हणणारे कार्यकर्ते आपण मागची कित्येक वर्ष पाहिलेत. आणि त्याच कार्यकर्त्यांना घरी बायकोला जाऊन म्हण लव यू असं म्हणणारे आणि हसत हसत लव यू टू उत्तर देणारे दादा सगळ्या महाराष्ट्राला परिचित. पण अजित पवारांच्या सेन्स ऑफ ह्युमरची जशी कायम चर्चा व्हायची तशी चर्चा त्यांच्या शिस्तीची व्हायची, त्यांच्या सकाळी उठून काम करण्याची व्हायची, त्यांच्या प्रशासनावर असलेल्या पकडीची व्हायची. पण दादांना हे जमायचं कसं? दादांकडे ही शिस्त आली कुठून? तेच सांगणारे अजित पवार काय होते याची आठवण करून देणारे दोन किस्से पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पहिला किस्सा शेतकरी दादांचा. दादा शाळेत असतानाच डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं होतं. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आली. अर्थात पवार कुटुंब मोठं होतं, पण स्वतःची ओळख तयार करायची होती. अजितदादांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. पवार कुटुंबासाठी शेती काही नवीन नव्हती. आप्पासाहेब पवारांनी शेतीत अनेक प्रयोग केले होते, नवी तंत्र वापरली होती. अजित पवारांनी शेतीमध्ये लक्ष घातलं होतं. सकाळी 5:30 वाजता उठायचं, म्हशीच्या धारा काढायच्या, त्यांना चारा घालायचा, गाडीवरून दूध डेअरीत घालून यायचं, परत आल्यावर पोल्ट्रीमधली अंडी वेचायची, कोंबड्यांना खाद्य टाकायचं, त्यांना पाणी सोडायचं आणि मग शेतातलं रोजचं काम करायचं. ते झालं की परत संध्याकाळच्या धारा काढायच्या. सगळं काही घड्याळाच्या वेळेनुसार, अगदी जीव ओतून. पोल्ट्री, गोटा, शेती, दादांनी तिन्ही गोष्टी सांभाळल्या. दादा शेतीमध्ये सुद्धा प्रयोग करत होते. अगदी कमी काळात त्यांचं नाव प्रयोगशील शेतकरी म्हणून सगळ्या पंचक्रोशीत गाजत होतं. आपल्या शेतात पिकवलेला माल गाडीत टाकून अजित पवार पुण्याच्या मार्केट यार्डला यायचे. बरं, हे सगळं सुरू होतं तेव्हा त्यांचे काका शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण काका मुख्यमंत्री आहेत याचा अहंकार या पुतण्याला नव्हता. दादा काळ्या मातीत राबायचे, मार्केट यार्डला यायचे, शेतीचा माल विकायचे. शेतीशी त्यांची नाळ पक्की होती. महाराष्ट्रात दुष्काळ पसरला तेव्हाही दादा मागे हटले नाहीत. जनावरांची अवस्था बघितली जात नव्हती तेव्हा 2 ते 3 जिल्हे फिरून अजित पवारांनी कडबा शोधून आणला. स्वतः ट्रॅक्टरवर जाऊन कडबा आणला, जनावरं जगवली. दुष्काळ सरला, अजित पवार आणखीन ताकदीनं कामाला लागले. पुन्हा दुष्काळाची झळ बसेल, नुकसान होईल याचा विचार न करता त्यांनी आप्पासाहेब पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत शेतीमध्ये प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांच्या शेतात बरीच पिकं घेतली जायची, पण त्यातही प्रामुख्याने फळभाज्या असायच्या. एकदा दादांनी शेतात टोमॅटो लावले. अत्यंत मनापासून त्याची काळजी सुद्धा घेतली. खतं, पाणी, फवारणी सगळ्याचं योग्य नियोजन केलं. जिथं अडचण आली तिथं सल्ला घेतला, पण मागे हटले नाहीत. अजितदादांच्या या कष्टाला फळ मिळालं आणि 80च्या दशकात बारामतीत विक्रमी असं एकरी 80,000 रुपये उत्पन्न काढून दाखवलं. पहाटे उठून काम केलं, प्रामाणिक कष्ट केलं की यश कसं मिळतं हे अजितदादांनी दाखवून दिलं. मुख्यमंत्र्यांचा पुतण्या म्हणून नाही तर युवा कल्पक शेतकरी म्हणून अजित पवारांचं बरंच कौतुक झालं. टोमॅटो इतका लाभ देणारं पीक ठरेल का, आपल्याकडे तगेल का याची चर्चा व्हायची तेव्हा शेतकरी दादांनी एकरी 80,000 उत्पन्न काढलं होतं. त्यातूनच अजित पवार शेतीशी, शेतकऱ्यांशी जोडले गेले, ते अगदी अखेरपर्यंत. पहाटे उठून काम करण्याची, अहंकार न बाळगण्याची आणि सतत पुढे जात राहण्याची सवय अजितदादा या नावाशी जोडली गेली ती इथूनच. दुसरा किस्सा मदतीचा, तसा छोटा पण अजितदादांचं मोठेपण सांगून जाणारा. अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल. अजित पवार ऑन दी स्पॉट निर्णय घ्यायचे. म्हणजे एखादा माणूस काम घेऊन गेला, अधिकाऱ्यांकडून काम खोळंबलं असेल तर काम होणार याचा अंदाज अजित पवारांना आला तर अजित पवार संबंधित अधिकाऱ्याला फोन करायचे आणि काम होईल का विचारत नाहीये, काम कर सांगतोय असा स्पष्ट संदेश द्यायचे. एकदा इंद्रायणी नदीच्या सुधाराबद्दलचा GR अजितदादांनी 5 मिनिटात काढून दाखवला होता. पण ही पकड फक्त केबिनमध्ये बसून मिळत नव्हती, तर या पकडीमागं दादांमध्ये असलेला हळवा माणूस होता, जो दिसून आला भोरमध्ये 2008 साली. 2008चा एप्रिल महिना. राज्यभर लग्न सराईची गडबड होती. भोरच्या भाटकर धरणातून एक बोट प्रवास करत होती. बोटीमध्ये साधारण 31 लोक होते. लग्न समारंभ आटपून हे सगळे गावात परतत होते. वेगवेगळ्या वयोगटातले लोक होते, महिला, लहान मुलं सुद्धा होती. बोट पाण्यात असताना अचानक हेलकावे खायला लागली आणि पलटली. काही लोकांनी पोहत पोहत काठ गाठला आणि स्वतःचा जीव वाचवला. पण या अपघातात जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला. घटना गंभीर होती. कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. शासनाकडून दावा करण्यात येत होता की गरजेपेक्षा जास्त गर्दी झाल्यानं बोट पलटली. पण प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं होतं की बोटीत क्षमतेपेक्षा कमी गर्दी होती. जोरात वारा वाहिल्यामुळं हा अपघात झाला आहे. पण या सगळ्यात शासनाची मदत मिळणार की नाही हा प्रश्न कित्येक कुटुंबांना पडला होता. अशातच घटनास्थळी पोहोचले अजित पवार.
त्यांनी सगळी माहिती घेतली, नेमकं काय झालं, कशामुळे झालं, मदत मिळाली का, अशी सगळी चौकशी केली. मग सगळ्यांनी समस्या सांगितली, मदत न मिळाल्याची. अजित पवारांनी शासकीय मदत नक्की मिळवून देईन असा शब्द दिला, पण ही मदत मिळेपर्यंत लोकांना वाट पाहायला लागू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातून प्रत्येक कुटुंबाला 2 लाखांची मदत केली. आपले मतदार, आपलं राजकारण, मदतीची जाहिरात अजित पवारांनी कसलाच विचार केला नाही. त्यांनी फक्त एक गोष्ट पाहिली की ही कुटुंब आत्ता अडचणीत आहेत आणि आपण त्यांची मदत केली पाहिजे. ते करू म्हणाले नाहीत, त्यांनी मदत केली, त्याच जागी त्याच वेळी. असे होते दादा, लोकांशी जोडले गेलेले दादा. आत्ताही अजित पवारांविषयी कार्यकर्ते, नागरिक भरभरून बोलतायत. त्यांनी आम्हाला शून्यातून उभं केलेलं हे सांगतायत. पण ही माणसं उभी करणारे अजित पवार स्वतःही शून्यातूनच उभे राहिले होते. त्यांचं अकाली जाणं कित्येकांना पुन्हा शून्यावर आणून गेलं, पण लढण्याची, भिडण्याची आणि उभारण्याची ताकद देऊनच.